मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या बँकांमध्ये जाऊन मराठी भाषा वापरली जाते की नाही हे तपासून पहा अशा पद्धतीचे आदेश मनसैनिकांना दिले आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या बँकांमध्ये जाऊन मनसैनिक जे आहेत ते अधिकाऱ्यांना जाब विचारत आहेत आणि जे हिंदी भाषिक अधिकारी आहेत त्यांना सुद्धा मराठी भाषा बोलण्याची सक्ती करतायत। प्रसंगी दमदाटी सुद्धा करताना पाहायला मिळतात। आणि याच संदर्भात मुंबई पोलिसांकडे त्याचबरोबर राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आता तक्रार करण्यासाठी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे उद्या जाणार आहेत। त्यांनी तक्रार अर्ज तशा पद्धतीने तयार केलेला आहे। काय नेमकं तुम्ही कशापची ही तक्रार करणार आहात आणि तुमचं म्हणणं काय या सगळ्यावरती? बघा, राजकारणी म्हणून राज ठाकरे यांना काही विशेष अधिकार बहाल नाही। राज ठाकरे सुद्धा एक सामान्य भारतीय नागरिक असू शकतो, हिंदुस्थानातील एक नागरिक असू शकतो। त्याचा अर्थ त्यांच्या टोळक्यांना, मी टोळक्यांना म्हणेल, मी अत्यंत कायदेशीर भाषेत म्हणेल, एक म्हणजे बेकायद्याची मंडळी जमून बँकांमध्ये चाललात। काय करायला तुम्ही जाऊन? नॅशनलाइज बँका आहेत, ऑल इंडिया सर्व्हिसचे अधिकारी असतात। उद्या तुम्ही रेल्वेच्या टीसींना तेच म्हणणार आहात का? एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये ते टीसी गाडी घेऊन येत असतात। जर मध्य प्रदेशमधून येणारा टीसी असेल, गुजरातमधून येणारा टीसी असेल, तुमच्या भाषेची सक्ती कोणी भाषेच्या विरुद्ध नाही आहे। भाषा जास्तीत जास्त शिकल्या पाहिजे, त्याच्यातून ज्ञानार्जनच होतं आहे। परंतु भाषेच्या नावाखाली स्वतःच्या राजकीय म्हणजे काय म्हणतो त्याला बडेजाव करण्यासाठी अरे लोकांना थापड मारणे। माझा जो कष्टकरी, जो सिक्युरिटी गार्ड आहे, त्यांना थापड मारता। अरे ती पोटाची भूक आणि श्रमाचे पैसे हे एक ह्या प्रकारचं ते हे आहे, एक कष्टाळू नागरिक आहेत। तुम्ही बँकेतल्या अधिकाऱ्यांना जाऊन धुडगूस घालता, तुम्ही सेल्युलर कंपनीतल्या महिलांना जाऊन माफी मागायला लावता, थापड मारता लोकांना। अरे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या समोर जे दुकान आहे त्या दुकानातल्या कष्टकरी कर्मचाऱ्यांना तुम्ही त्रास देता। हे सगळ्या गोष्टी भाषेच्या नावावर करण्याची, भाषेच्या नावावर राजकारण करण्याची जी मुभा नसल्यामुळे राज ठाकरे यांनी चिथावणी देऊन ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये, मी खरोखर सांगतो अत्यंत गंभीर बाब आहे, महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे राज ठाकरेंनी आगडोम करण्याचा वैचारिक प्रयत्न सुरू केलेला आहे, त्या प्रयत्नाला खीळ बसावी। त्यांचे जे मनसुबे आहेत ते कुठेतरी बेकायदेशीर असल्यामुळे त्या कार्यकर्त्यांचे आणि त्यांचे तुम्ही दुसऱ्यांचा अरे म्हणून अपमान करता। अधिकार आहे का तुम्हाला? तुम्ही काय मॉरल पॉलिसिंग करता का? तो अधिकार आहे का तुम्हाला? तुम्ही काय न्याय देवता आहेत का? ये नहीं चाले, ये नहीं चाले, ये नहीं चाले। उत्तरास उत्तर कायदेशीर म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना, पोलीस महासंचालकांना, अतिरिक्त मुख्य सचिव गृह विभागाच्या, त्याचबरोबर उद्या जॉईंट कमिशनर ऑफ पोलीस माननीय यांनी उद्या 4 वाजताची वेळ दिलेली आहे भेटीसाठी। हे तमाम सगळं प्रकरण ह्या सगळ्या पुराव्यासहित हे पहा, बँकेत जाऊन हे काय चालवलंय तुम्ही? ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींचा उलगडा करण्यात येईल, हे दाखवण्यात येईल आणि त्यांच्यावर कारवाई करा। कारण ती कारवाई जी आहे याला जो आहे जोड आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाने पुनावाला विरुद्ध भारत सरकार या केसमध्ये 3 सन्माननीय न्यायमूर्ती होते। माजी मुख्य न्यायमूर्ती जस्टिस दीपक मिश्रा, माननीय माजी दुसरे आत्ताचे जे रिटायर्ड झालेले मुख्य न्यायमूर्ती डॉक्टर धनंजय चंद्रचूड आणि माननीय न्यायमूर्ती जस्टिस खानविलकर, तिघांच्या पीठाने सांगितलेलं आहे राईट टू स्पीच अँड एक्सप्रेशन हे राज ठाकरेच्या मालकीचं नाही आहे, हे भारताच्या संविधानाने दिलेलं आहे। त्याच्यामुळे ह्या गोष्टीला कुठे ना कुठेतरी प्रतिबंध केला पाहिजे आणि ते प्रतिबंध करण्यासाठी कायदेशीर भूमिका सरकारसमोर आणि कायदेशीर भूमिका लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी ये बंबई आहे, ये मुंबई आहे। या मुंबईमध्ये गुजराती भावाचं कर्तबगारी आहे, या मुंबईमध्ये जे आहे उत्तरेतील भावांची कर्तबगारी आहे। बिहार, झारखंड, छत्तीसगड सगळ्यांनी मिळून या मुंबईला नावलौकिक आर्थिक राजधानी
जागतिक स्तरावर नेऊन ठेवलेली आहे. हे काय एका राज ठाकरेने नाही. काय राज ठाकरे, राज ठाकरेची किमया काय, या मुंबईसाठी राज ठाकरेचं देणं काय? कधी एखाद्या MPSCच्या विद्यार्थ्यांच्या प्रकरणात राज ठाकरे, कधी कष्टकऱ्यांच्या प्रकरणात राज ठाकरे, कधी मला सांगा एखाद्या म्हणजे श्रद्धेच्या प्रकरणात आहे. राज ठाकरेनं लिमिट क्रॉस केली आहे. कुणी बोलत नाहीत म्हणून काय झालं, त्या ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे असलेल्या शिवाजी पार्कवर काय बोलला राज ठाकरे? राज ठाकरे बोलत होते की गंगा मैयाच्या बाबतीमध्ये तिथं एवढी घाण होती म्हणे की म्हणजे भारत चीनची जी भिंत आहे ती बांधली जात होती. तुमच्या डोक्यामधली भिंत तोडा. तुमच्या डोकं जे आहे ॲप्लिकेशन ऑफ माइंड ठेवा. हे अशा प्रकारे गंगा मैयाचा अपमान. मी तर म्हणतो राज ठाकरेंना गंगा मैयाचा अपमान, आणि परत एकदा म्हणतो रामलल्लाचं दर्शन तेव्हाच हिंदू भावांनी भाविकांनी होऊ द्यावं, जोपर्यंत ही व्यक्ती माफी मागत नाही. जोपर्यंत ही व्यक्ती माफी मागत नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हे आवाहन केल्यानंतर वेगवेगळ्या भागामध्ये बँकांमध्ये मनसैनिक जाताना दिसत आहेत. तर आता तुम्ही केलेल्या तक्रारीनंतर त्याची दखल घेतली जाईल का आणि योग्य ती कारवाई होईल का? कारण मनसैनिक हे नेहमीप्रमाणे त्यांची स्टाईल आहे खळखट्याक आंदोलनाची. ते जातात, गुन्हे दाखल होतात आणि त्या कारवाईला ते जुमानत पण नाहीत. तर तुमच्या या अर्जानंतर काय नेमकं त्याच्यामध्ये होऊ शकतं, काय अपेक्षा आहेत? अहो, हे 4-2 लोकांचे टोळके आहेत. हे काय खूप जास्त नाही आहेत. आणि सांगायचं झालं तर स्पष्टपणे कायद्यापेक्षा ना तर राज ठाकरे मोठे आहेत, आणि ते कोणी टोळकी पोरं आहेत ना बँकांमध्ये जाऊन जे धिंगाणा घालत आहेत, जो त्रास देत आहेत. तुम्हाला माहिती आहे बँकेमध्ये शूटिंग केली जाऊ शकते का? आणि पोलीस सुद्धा दखल घेणं झालेत. पोलिसांनी दखल घेतली पाहिजे. काय सांगितलंय सुप्रीम कोर्टाने? स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सोशल मीडिया वॉच केला पाहिजे. सोशल मीडियावरून जर अशा प्रकारे मॉब लिंचिंग सारखे प्रकार घडत असतील तर त्या प्रकाराला आळा घालण्यासाठी मॉनिटरिंग झाली पाहिजे, गुन्हे दाखल झाले पाहिजे. बरोबर आहे, माझी कष्टकरी भगिनी रोडवर भाजीपाला विकत असेल, दंड भरत असेल ना, ती मला सांगा. माझा टॅक्सीवाला भाऊ चालवत असेल, टॅक्सीत राहत असेल, कष्ट करतोय ना तो, त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्याला, त्याच्या भाषीय स्वातंत्र्याला तुमची भाषा महाराष्ट्र शासनाची असू शकेल ना, तुमचा पत्रव्यवहाराचा विषय, परंतु जिथे माझ्या पर्सनल लिबर्टीचा सवाल आहे, राईट टू एक्सप्रेशन अँड स्पीचचा सवाल आहे, तिथे मात्र कोणी सुद्धा बॅरिकेटिंग बांधू शकणार नाही. हे डंके की चोट पे मला सांगायचं. तुम्ही उद्या पोलीस आयुक्तांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहात का? कारण मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक सगळ्यांनाच तुम्ही हा अर्ज देता आहात. उद्या किती वाजता पोलीस आयुक्तालयात तुम्ही जाणार आहात? बघा, कालच संध्याकाळी आम्ही ईमेलद्वारे माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना राज्य शासनाच्या हे निवेदन पाठवलेलं आहे. आज सन्माननीय जॉईंट कमिशनर ऑफ पोलीस देवेंद्र भारती साहेबांनी उद्या 4ची शिष्टमंडळाला वेळ दिलेली आहे. उद्या 4 वाजता आम्ही त्यांना भेटायला जाऊ. त्याचबरोबर आज भोईवाडा पोलीस स्थानकामध्ये, कारण काल म्हणजे काय होतंय की कोणत्याही सामान्य कष्टकऱ्याला थांबवलं जातंय तो बिगर मराठी आहे पाहून, आणि त्यावेळेस तिथं जाणून बुजून भांडण निर्माण केलं जातंय. ह्याच्या मागे 2 कारणं आहेत. एक, हे खुळखटाक नाही. तुम्हाला सांगतो, एक रेतीचा कण जर दुसऱ्यावर बेकायदेशीर मारला ना आणि खरी कायदेशीर कारवाई झाली ना, तर कोणता राज ठाकरे येत नसतंय. कोणी येत नसतंय. कायद्यापेक्षा कोणी मोठं नसतंय. हे सुद्धा ते फळखटाक म्हणतात ना, ते चालत नाही. आणि राज ठाकरे नुसतं दलित पॅंथरची भाषा बोलून चालत नाही. दलित पॅंथर सारखं स्वतःमध्ये बदल सुद्धा घडवून आणायचे असतात. राज ठाकरेंची आता विद्यमान भाषा हिंदुत्ववादी संघटनासारखी नाही आहे, पण दलित पॅंथर होण्यासाठी दलित पॅंथर सारखी कृती सुद्धा करावी लागत असते. काय राज ठाकरेचं योगदान काय महाराष्ट्रासाठी? खळखट्याक योगदान आहे, भाषीयवाद योगदान आहे, प्रांतवाद योगदान आहे. मला वाटतं राज ठाकरेचं योगदान एवढंच आहे की कुठेतरी आपण जे म्हणतो ना, हातचाला एक पॉलिटिक्स, असं राज ठाकरेचं योगदान आहे. साहेब, दुसरा एक प्रश्न, सध्या महाराष्ट्रामध्ये
कुणाल कामराच्या त्या विडंबनात्मक कवितेचं चर्चा आहे, त्यानं जी काही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका केलेली होती, त्यानंतर शिवसेनेचे अनेक नेते उघडपणे त्याला धमकी देत आहेत. तो महाराष्ट्रात अजून आलेला नाहीये, पोलीस त्याला समन्स बजावत आहेत, मात्र तो चौकशीला हजर राहत नाहीये. मात्र राहुल कनाल असतील, मंत्री प्रताप सरनाईक असतील, हे त्यांना मारहाण करण्याची भाषा करतायत. तर कॉमेडी केल्यानंतर अशा पद्धतीची मारहाणीची धमकी देणं हे तुम्हाला योग्य वाटतं का आणि त्याकडे कसं पाहताय? बघा, मी तुम्हाला एकच सांगतो, या गोष्टीतलं कायदेशीर सांगतो, संविधानिक आणि न्यायालयाच्या दृष्टीनं सांगतो. जे कॉमेडी स्टँडअप कॉमेडियन आहे आपले काय नाव त्यांचं कुणाल कामरा, त्याची काय माझी ओळख नाही, परंतु त्याचा जो मी जजमेंट पाहिली, ऑर्डर पाहिली, तर ती ऑर्डर कशावर त्याला जामीन मिळाला माहिती आहे तुम्हाला? आणि मला सगळ्या राजकीय पुढाऱ्यांना हेच सांगायचं आहे की शिंदेसाहेबांचा अपमान त्या ज्या कामराने केला त्याला जामीन कुणामुळे मिळाला, तर हेच राजकीय पक्षातले आमचे जी माणसं आहेत त्या माणसांनी भावनेच्या पोटी तुला ये, तुला बघून घेऊ असं बोलले, त्याच अर्थाने मान्य कोर्टाने जामीन दिलेला आहे. त्याच्यामुळे जर कामरावर योग्य कारवाई पोलिसांना करू द्यायची असेल तर पोलिसांना तपास करू द्यावा आणि पोलिसच कायदेशीर मुसक्या बांधू शकतात. जर राजकारणाखातर जर कॉमेडीच्या नावाखाली जर यूज करून दिला असेल कामरानी तर हे अत्यंत चुकीचं आहे. परंतु मंत्र्यांच्या बोलण्याचे संदर्भ जे आहेत आणि कामराला मिळणाऱ्या धमक्यांचे संदर्भ, त्या सगळ्या क्लिप्स त्या ऑर्डरमध्ये आहेत आणि कामरानी केलेल्या कॉमेडीच्या ऐवजी कोर्टाने त्याची पर्सनल लिबर्टी लक्षात घेतली आणि त्याच्यामुळं असं होऊ नये की कोर्टाने त्याला आणखीनच प्रोटेक्ट करावं. आणि जस्ट कुणीतरी भावनेतून आपले म्हणजे प्रताप सरनाईक साहेब आहेत ना, ते अत्यंत भावनिक आहेत. मी त्यांना बोललो सुद्धा, तर त्यांनी मी म्हणलं बरोबर आहे, तुमच्या सेंटिमेंटमधून बोललात. आमची शिंदे साहेबांसोबत खूप चांगले संबंध आहेत, आमच्याही तशाच सरनाईक साहेबांसारख्या सेंटिमेंट आहेत. परंतु कायदेशीर जेव्हा भूमिका बजावायची असते तेव्हा उदय असो सामंत किंवा प्रताप सरनाईक जे असो, आपण नेहमीसुद्धा कायदेशीर मर्यादा तर उल्लंघन होत नाही ना, हे लक्षात घेतलं पाहिजे. भावनेच्या भरात धमक्या देणं टाळलं पाहिजे जेणेकरून कायदेशीर कारवाई योग्य पद्धतीने होईल. मुद्दा असा आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत आणि त्यांच्याकडेच गृह विभाग आहे, ते भावना वगैरे नाही, ताबडतोब ते कायदेशीर दृष्ट्या एकदम सक्षम आहेत आणि पोलीससुद्धा महाराष्ट्रातली सक्षम आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतंय की कायदेशीर जास्तीत जास्त काम करू दिलं पाहिजे. गुणरत्न सदावर्ते आपल्यासोबत होते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाहन केल्यानंतर जे मनसैनिक बँकांमध्ये जाऊन अमराठी अधिकाऱ्यांना धमकावत आहेत किंवा भाषेचा मुद्दा उपस्थित करतायत आणि मराठी भाषा बोललीच पाहिजे यासाठी कुठेतरी दमदाटी करताना पाहायला मिळत आहे, त्या सगळ्या संदर्भात या मनसेच्या भूमिकेविषयी ते पोलीस ठाण्यात तक्रार करतायत. शिवाय पोलीस आयुक्त आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा तक्रार करतायत आणि अशा मनसैनिकांवरती चाप बसावा यासाठी कायदेशीर कारवाईची पावलं पोलिसांनी उचलली पाहिजे. अशा पद्धतीचं त्यांचं जे निवेदन आहे ते उद्या ते पोलीस आयुक्तालयात जाऊन देणार आहेत. कॅमेरामॅन योगेश सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.